सात मध्ये आज एवढी मोठी गर्दी पाहायला मिळते, काय सांगाल, किती पाठिंबा मिळणार आहे, कसा फायदा होईल आपल्याला? आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आपल्याला लागलेले उमेदवार जयश्रीताई भोईर आणि संदीपन वगैरे या दोघे तर डॅशिंग उमेदवार आहेतच. आणि त्यामुळे जनतेचं आपण आता पाहिलंच का जनता आमच्या सर्वांच्या पाठीशी उभी आहे आणि असंच भरभरून मत आम्हाला बदलापूर नागरिकांचं मिळणार आहे. ताई, धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आज तुमच्या प्रभागामध्ये ही सभा पार पडलेली आहे आणि मोठ्या संख्येने नागरिकांची इथे उपस्थिती होती, काय सांगाल? खूप छान वाटलंय हे सगळी पब्लिक बघून. वामन दादा आले, विनाताई आल्या, माझे मिस्टर मुकुंद भोईर, संदीपा नवगिरे, आपल्या ताई पिशेकर, अक्षता पिशेकर यांचं या सगळ्या इथे आल्या. खूप छान वाटलं. बस, धन्यवाद. अर्थात भाजपच्या सुद्धा उमेदवार आहेत या ठिकाणी, काय आव्हान वगैरे वाटतं का तुम्हाला त्यांचं? काही आव्हान नाही वाटत. नवीन तुमचा चेहरा आहे, चेहरा नवीन नाहीये, अनुभव जुना आहे. हा, अनुभव जुना आहे, चेहरा नवीन नाहीये. बदलापूरमध्ये कामं आम्ही शिवसैनिक मिळून सगळ्यांनी केलेली आहेत. अर्थात धन्यवाद दिलेल्या माहिती संदर्भात. आपण संदीपाजी नवगिरे यांच्याशी सुद्धा संवाद साधणार आहोत, त्या सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. आपण त्यांच्या सुद्धा प्रतिक्रिया घेणार आहोत. अगदी तुमचं भाषण सगळ्यांनी ऐकलेलं आहे, किती विश्वास वाटतो या सगळ्या नागरिकांना? 100% आपण विश्वास करा की आपलीच जीत होणार आहे. पुरुष असो, स्त्री असो, नगर अध्यक्ष असो, नगरसेवक असो, ज्यांच्याही विरुद्ध आपण लढतोय, 100% निश्चित तुम्हाला सांगते, प्रभाग क्रमांक 7 दोन्ही उमेदवार 100% जिंकणार आहे. आणि आमची वीणाताई म्हात्रे नगर अध्यक्षा 100% होणारच आहेत. भाषण सुरू होतं, अश्रू अनावर झाले होते, काय नेमकी भावना होती? बघा, मी गेल्या 6 वर्षापासून नगर अध्यक्ष, आपले जे भावी नगर अध्यक्ष आहेत त्यांना मी ओळखते. आणि जेव्हाही आम्ही जातो तर एवढा प्रेम करतात ते आमच्यावर की बसा, काहीतरी खावा, म्हणजे अगदी नको नाही म्हटलं तरी दुसरं काहीतरी आणता, ज्यूस आणा, हे आणा, पण खा, काहीतरी खाऊन जा. कुठेही गेला मान सन्मान केल्याशिवाय आमचे वीणाताई म्हात्रे आम्हाला सोडत नाही. त्याशिवाय त्याच बरोबर आपले जयश्री काकू भोईर आहेत, त्यांनी पण माझ्यावरती एवढा प्रेम केला, तर नक्कीच आम्ही सगळेजण निवडून येऊ एवढीच इच्छा व्यक्त. अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब, शेअर, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका.